गेली 40 वर्ष मराठी आणि हिंदी अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारे दिग्गज अभिनेते म्हणजे मोहन जोशी. 2 महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या त्यांच्या देऊळ बंद 2 या सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडले होते. मराठी प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड असून देखील त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र कायम खाजगीच राहिले. ते कुठेच आपल्या कुटुंबाविषयी फारसं बोलत नाहीत. त्यांचे संपूर्ण कुटुंबसुद्धा प्रसिद्धीपासून फार लांब राहते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या कुटुंबाची माहिती देणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मोहन जोशी यांचा जन्म बँगलोर येथे 12 जुलै 1953 साली झाला. त्यांचे वडील विष्णू जोशी हे लष्करात होते, तर आई प्रमिला जोशी या गृहिणी होत्या. 3 वर्षांनी 1956 साली त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातच त्यांचे बालपण आणि शिक्षण झाले. BMCC महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. येथेच त्यांनी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली. या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची ओळख ज्योती कोपरकर यांच्याशी झाली. कालांतराने मग त्यांच्यात प्रेम फुलू लागले. दोघेही एकमेकांच्या जवळच राहायचे, त्यामुळे त्यांचे घरचे एकमेकांना चांगले ओळखायचे. मात्र पुढे घरातल्यांना जेव्हा हे प्रेम प्रकरण समजले तेव्हा ज्योती यांच्या वडिलांचा या लग्नाला नकार होता. त्यामुळे पुढे लग्नाच्या बोलणीसाठी ते गेले नाही. त्यांच्या बदली ज्योती यांचा मामा व आई दोघेच गेले. बोलणीमध्ये ज्योतीच्या मामाने मोहन यांच्यासमोर एक अट घातली. मोहन जोशी यांनी नाटकात काम करणे पूर्णपणे बंद करून नोकरी करायची. ही अट मान्य झाल्यावर त्यांचे 1975 साली लग्न लावून देण्यात आले. मात्र या दरम्यानही ते लपून छपून नाटकात काम करत राहिले. आई लग्नाच्या दिवशीच ज्योती यांना मोहन जोशी नाटकात अजूनही काम करत असल्याचं समजलं. त्या भयंकर चिडल्या. मात्र मोहन यांनी त्यांना कसेबसे समजावले. मात्र नाटकापासून दूर राहणे मोहन यांना जमले नाही. नाटकात काम करता येणार नाही या विचारानेच त्यांना भयंकर ताप भरला. त्यानंतर ज्योती यांनी त्यांना नोकरी सांभाळून नाटकात काम करण्याची मुभा दिली. कालांतराने या जोडप्याला गौरी आणि नंदन अशी 2 मुले झाली. या काळात ते नाटकाचे दौरे सांभाळून किर्लोस्कर कंपनीत काम करत होते. पुढे चित्रपटसृष्टीत व्यवस्थित बस्तान बसल्यावर त्यांनी नोकरी सोडून दिली. पुढे ज्योती जोशी ह्यांना देखील नाटकाची आवड निर्माण झाली. त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने गौरी नंदन थिएटर नावाची निर्मिती संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत ज्योती यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली. मोहन जोशी यांची दोन्ही मुले गौरी आणि नंदन अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा नंदन हा इंटिरियर डिझायनर आहे. त्याने रचना संसद आर्किटेक्ट स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी देखील आहे. मोहन जोशी यांची मुलगी गौरी ही फ्रेंच भाषा तज्ज्ञ आहे. तिचे लग्न झाले असून सध्या ती पुण्याला आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाली आहे. मोहन यांच्या जावयाचे नाव स्वामीराज कुलकर्णी असून ते पुण्याला IT क्षेत्रात कार्यरत आहेत. गौरी आणि स्वामीराज यांना शार्दूल आणि किमया अशी 2 मुले आहेत. काही दिवसापूर्वीच मोहन जोशी सहकुटुंब सहपरिवार फिरायला गेले होते. यावेळी त्यांची मुलगी, मुलगा, जावई आणि नातवंडे एकत्र मजा करताना पाहायला मिळाले होते. तर ही होती मोहन जोशी यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती. मोहन जोशी त्यांच्या अभया नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.